हाय एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आजच्या या व्हिडिओ थ्रू मी तुमच्यासोबत एका बेस्ट सेलर बुकचा सारांश तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हे पुस्तक मी रिसेंटली वाचलंय आणि या पुस्तकामध्ये मला आवडणाऱ्या असे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत जे मी तुम्हाला या व्हिडिओ थ्रू शेअर करेन. तुम्ही जर का या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तर हे पुस्तक वू मूव्ड माय चीज हे बेस्ट सेलर बुक ज्याचे ऑथर आहे स्पेन्सर जॉन्सन. आणि या पुस्तकाची जी कथा आहे ही कथा आहे चार काल्पनिक पात्रांची. पात्र म्हणजे उंदीर, स्निफ आणि स्करी. छोटी पात्र आहे हेम आणि हॉ. तर आपल्या आपण कधी स्निफ सारखं वागतो, भविष्यामध्ये नेमके कोणते बदल घडतील याचा आपण सुगावा घेत राहतो, तर कधी आपण स्करी प्रमाणे वागतो, उत्साहाच्या भरात पुढची वाटचाल करत राहतो. कधी आपण हेमप्रमाणे वागतो, घडत असलेल्या बदलांमुळे माझं नुकसान तर होणार नाही ना, अशी भीती आपल्याला पोखरत असते. त्यामुळेच हेमप्रमाणे आपण बदल नाकारतो. कधी आपण हॉशी सहमत असतो. हो म्हणजे असं पात्र जे काळाबरोबर पुढे जात राहतं. बदल झाला तरी काही हरकत नाही, कारण बदल हा आपल्या भल्यासाठीच घडतो. अशी हौशी धारणा असते. प्रत्येक वेळी आपण या चार काल्पनिक पात्रापैकी एकासारखे वागत असतो. पण तरीही आपलं उद्दिष्ट मात्र एक असतं, ते म्हणजे चीज. चीज म्हणजेच यश मिळवणं. आयुष्यरूपी बुलबुलयात निश्चित वाटचाल नोकरी आणि व्यवसायात असे अनेक बदल घडत असतात. पण बदलांशी किती लोक जुळवून घेतात? खूप कमी लोक आयुष्यात काहीतरी बदल घडावेत अशी अपेक्षा करतात. अचानकपणे घडणाऱ्या बदलांना कसं सामोरं जायचंय याचा सोपा नकाशा म्हणजे वू मूव्ड माय चीज. आपल्याला बदल आणि परिवर्तनाची एवढी भीती का वाटत असते? आपण परिवर्तनाला एवढं का घाबरतो? आपण हे का समजून घेत नाही की सगळं काही बदलत आहे. आयुष्य कोणासाठी थांबत नसतं. वू मूव्ड माय चीज हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक 4 लोकांचे आहे. चौघांपैकी काही काळासोबत स्वतःला बदलून घेतात आणि चीज म्हणजेच लोणी संपल्यावर घर सोडून लोणी शोधण्यासाठी पुढे निघून जातात. वाटचाल करत राहतात, तर काही जण स्वतःला बदलत नाही आणि तिथेच बसून राहतात. जी लोकं पुढे निघून गेली, त्यांना मेहनत आणि श्रम केल्यामुळे अपेक्षेपेक्षा अधिक मोठं चीजचे म्हणजे लोण्याचे मोठे अंबार, कोठार मिळतात. ते पूर्वीपेक्षा जास्त श्रीमंत होतात. थोडक्यात या पुस्तकामध्ये उंदीर म्हणजे स्निफ आणि स्करी या दोघांनी सतत वाटचाल केल्यामुळे त्यांना त्यांचं चीज लवकर मिळतं आणि जे मागे राहिलेत, मागे म्हणजे हेम आणि हॉ ही ही 2 माणसांची छोटी पात्र दाखवलीत. जे मागे राहिले त्याच्यामुळे त्यांचे खूप वाईट हाल होतात आणि त्यांचे खायचे वांदे होतात. तर आपण या चौघांपैकी काय बनू इच्छिता? तुम्हाला यापुढे निघणाऱ्यांपैकी आहात, की पुढाकार घेऊन बदल आणि परिवर्तनाला स्वीकार करत असता किंवा तिथेच ओरडणाऱ्यांपैकी एक "हू मूव्हड माय चीज" कोणी माझं लोणी चोरलं या म्हणणाऱ्यांपैकी आहात. तर ह्या 4 पात्रांचं एक इंटरेस्टिंग अशी स्टोरी वाचायला खूप मजा येते आणि या पुस्तकामधून महत्त्वाच्या अशा घेण्यासारख्या बदल हे घडत असतातच. चीजची जागाही बदलत राहणारच. बदलांची चाहूल घ्या. तुमचं चीज कोणीतरी हिरावून घेईल याची आधीच मानसिक तयारी ठेवा. बदलांवर लक्ष ठेवा. चीज शिळं कधी होत आहे हे समजण्यासाठी त्याचा वेळोवेळी अंदाज घ्या. परिस्थिती बदल घडतातच. स्वतःमध्ये तात्काळ बदल करा. जितक्या लवकर तुम्ही जुनं चीज सोडाल, तितक्या लवकर तुम्ही नव्या चीजचा आस्वाद घेऊ शकता. स्वतःत बदल घडवा. चीज सोबत पुढे चालत राहा. बदलांचा आनंद घ्या. बदलाच्या प्रक्रियेत एडव्हेंचरचा अनुभव घ्या. नव्या चीजचा नव्या चवीचा आस्वाद घ्या. त्वरित बदलण्याची तयारी ठेवा आणि पुढच्या बदलांचा आनंद अनुभवा. लक्षात घ्या, तुमचं चीज कोणी ना कोणी इतरत्र हे नेतच असतं. तर अशा या महत्त्वाच्या गोष्टी ज्या मला आवडलेल्या आणि या पुस्तकामधून शिकण्यासारख्या गोष्टी. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ